तुमचे ओन ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर आज आपण शिकणार आहोत अ अँड द यांचा वापर कशा प्रकारे केला जातो। तर मित्रांनो, आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स याची सिरीज सुरू होती। तर इंग्लिश बोलणं जे आपण झिरो पासून शिकत होतो, तर त्याच्याकरता हे शिकणं सर्वात महत्त्वाचं असतं अ अँड द चा वापर। जर तुम्ही अ अँड द चा वापर शिकले तरच तुम्ही जे मी पुढचं समजवणार आहे ते शिकू शकता, तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येऊ शकेल। जर फ्रेंड्स तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कोर्स पार्ट 1 पाहिला नसेल तर त्याला नक्कीच पाहून घ्या। पार्ट 2 या व्हिडिओच्या नंतर येईलच। तर बघा मित्रांनो, आता आपण अ अँड द यांच्यापैकी सर्वात जो आहे आपला तो अ, तर याचा वापर करणं शिकूया। तर फ्रेंड्स, आता आपण समजूयात की अ चा मराठीत अर्थ काय असतो। तर अ चा मराठीत अर्थ असतो एक। कोणती गोष्ट एक आहे असं सांगण्यासाठी आपण अ चा वापर करतो। तर आता जसं की आपल्याला माहितीच आहे, सिंग्युलर आणि प्लुरल जे असतं, एक असतं आपलं सिंग्युलर, एक असतं प्लुरल। तर सिंग्युलर म्हणजे काय असतं फ्रेंड्स, तर एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन। तर फ्रेंड्स, आता मी जर म्हणलं बॉय, बॉय म्हणजे काय तर मुलगा। तर आता प्लुरल मध्ये जर आपल्याला बॉयला जर आपल्याला प्लुरल करायचंय, अनेक वचन करायचंय, अनेक म्हणजे एकापासून जास्त, म्हणजे ते एकाच्या पुढेच मोजले जातील, एक नाही राहणार तो कधीच। तर म्हणून आपण बॉय घेऊ आणि फक्त त्याला प्लुरल करायकरता एका यस चा वापर करू। तर म्हणजेच हे काय झालं फ्रेंड्स, तर बॉयज। समजा मी जर घेतलं ग्लास, तर आता ग्लास इथे घेऊ, तर आता याला अजून एक यस जोडून नाही चालणार। तर जर पहिलेच जर एस आलेला असेल तर आपल्याला तिथे ई एस चा वापर करावा लागेल, म्हणजेच ते काय झालं फ्रेंड्स, ग्लास, ग्लासेस। तर एवढं तुम्हाला कळलं। तर आता अ चा वापर कशा प्रकारे होतो हे आपण आता चांगल्या प्रकारे समजूया। तर बघा फ्रेंड्स, आता आपल्याला काय करायचं राहतं, समजा जर आता मुलगा, तर मुलाला इंग्लिश मधून काय म्हणतात तर बॉय म्हणतात। पण यालाच जर मी म्हणलं एक मुलगा, एक मुलगा, तर आता याला बरेच मुलं काय म्हणतील तर वन बॉय असं म्हणतील। पण आता असं नाही चालणार। हे जेव्हा आपण असंच असं लिहितो तेव्हा वन बॉय लिहावं लागतं, पण तरी तुम्हाला आता असं नाही लिहायचंय। तर एक, एक सांगण्याकरता तुम्हाला या अ चा वापर करायचा आहे, अ चा। म्हणून आपण एकाला इंग्लिश मधून म्हणलं अ, नंतर मुलगा, याला इंग्लिश मधून काय म्हणतात फ्रेंड्स तर बॉय म्हणतात, म्हणून आपण इथे घेतलं बॉय। तर हे काय झालं फ्रेंड्स, अ बॉय। तर आता आपण काही सेंटेन्स बनवून बघूया की कशा प्रकारे आपण याने सेंटेन्स बनवू शकतो। आणि फ्रेंड्स, अ चा वापर तेव्हाच होतो जेव्हा सेंटेन्स सिंग्युलर असतो। तर आता हे कसं ओळखायचं हे आपण आता समजूया। फ्रेंड्स, तर आता मी तुम्हाला अ चा अर्थ सांगितला होता एक। तर आता आपण तशाच प्रकारे समजूया। तर आता अ चा अर्थ आपल्याला समजण्याकरता अ बॉय वगैरे आपण समजलो। मी मुलगा आहे, फ्रेंड्स। तर आता मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर आय, म्हणून आपण इथे घेतला आय। पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला, म्हणजेच आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर एम, म्हणून आपण इथे घेतला एम, आय एम, मी आहे। एवढं कंप्लीट झालं फ्रेंड्स आपलं। आता तर आपल्याला याच्या पुढे अ यूज करावा लागतो, पण तो कसा होईल आणि का करायचा आहे तर सेंटेन्स सिंग्युलर,
सिंग्युलर आहे म्हणजे तिथे काय सांगितलं गेलेलं आहे, तिथे एक वचन आहे आणि ते एक वचन आहे असं दाखवण्याकरता आपल्याला तिथे अ चा वापर करायचा आहे. पण तिथेच का करायचा आहे, तर बघा फ्रेंड्स, आपण पहिला घेतला, शेवटचा घेतला, आता फक्त काय राहिलं, मुलगा. तर मेन शब्द कोणता आहे, तर मुलगा. म्हणून आपल्याला तिथे काय करायचंय, तर अ चा वापर करायचा आहे. ओके, म्हणून आपण इथे घेतला अ, आय एम अ. नंतर मुलगा, याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो फ्रेंड्स, तर बॉय म्हणतो. म्हणून आपण इथे घेतलं बॉय. तर ते काय झालं फ्रेंड्स, आय एम अ बॉय. ओके, तर एवढं कळलं फ्रेंड्स. समजा मी जर म्हणलं आय एम अ बॉय, आय एम अ डॉक्टर. ओके, अशा प्रकारे अ चा वापर होतो. तर अ कशा प्रकारे यूज होतो हे आपलं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर आता आपण एन चा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपण आता समजूया. फ्रेंड्स, तर तुम्हाला आता एन करता चांगलं लक्षात घ्यावं लागेल, कारण की एन पण सोपाच जसा आपला अ होता. तर आता ज्या शब्दांमध्ये ए, ई, आय, ओ, यू हे यूज होतात त्या शब्दांमध्ये एन चा वापर होतो. पण मग आता एन चा अर्थ काय, तर एन चा अर्थ पण एक. एन चा मराठीत अर्थ आहे एक आणि अ चा सुद्धा मराठीत अर्थ आहे एक. पण मग आता आपण जर असं म्हणतोय अ बॉय, मग अ बॉय याला जर एन बॉय असं म्हणावं लागेल का, एन बॉय असं म्हणावं लागेल का याला, तर नाही म्हणावं लागणार. का, कारण की आपण म्हणतोय की ए, ई, आय, ओ, यू हे ज्याच्यात पहिले लेटर येतात ते त्याच्यातच यूज करायचं आहे. पण मग जर असं जर होतंय, तर बघा फ्रेंड्स, आता इकडे लक्ष द्या. जर मी घेतलं युनिव्हर्सिटी, नाव घेतलं मी युनिव्हर्सिटी, तर आता हे नाव आहे फ्रेंड्स युनिव्हर्सिटी. तर आता हे जे युनिव्हर्सिटी नाव आहे, तर याचं पहिलं लेटर कोणापासून सुरू झालेलं आहे, तर यू पासून सुरू झालेलं आहे. तर आता हा जो यू आहे तो याच्यात दिसतोय कुठे, तर इथे दिसतोय फ्रेंड्स. तर आता याच्यात जरी तो दिसत असला, मग काही ते एन युनिव्हर्सिटी असं म्हणावं लागेल, तर नाही म्हणावं लागणार फ्रेंड्स. तर इथे अ युनिव्हर्सिटी असंच म्हणावं लागेल. तर मग जर यू येत असला, या लेटर पैकी जर पहिल्या लेटरनी सुरू होत असेल, तरी सुद्धा मग इथे अ काय येतोय, तर बघा फ्रेंड्स, तुमचं केव्हाही अ, आ, ई हे तर पाठच आहे ना. मग अ पासून अ, आ, ई, उ, ऊ असं आहापर्यंत ज्या शब्दात लेटर येतात, जसं की अ चा ए, तर मग आ चा डबल ए, अशा प्रकारे ज्याच्यात लेटर येतात अ पासून तर आहापर्यंत जे लेटर येईल त्याच्यातच फक्त आपण एन यूज करू. तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजण्याकरता हा जो यू आहे तो यू तर आला, पण मग याचा अर्थ जर त्या ठिकाणी अ होत असता तरच आपण तिथे एन यूज केला असता. ओके, म्हणजेच अ पासून आहापर्यंत यूज होतंय. तरी एवढं कळालं फ्रेंड्स तुम्हाला आता. तर आता यू चा ओके एवढं क्लिअर झालं. पण मग आता हा जो यू आहे याच्यात काय होतंय, तर यूला यू धरलं जातंय. ओके, म्हणजेच युनिव्हर्सिटी अशा प्रकारे ते धरलं जातंय. म्हणजेच ते काय होत असेल फ्रेंड्स, युनिव्हर्सिटी असं धरलं जाईल. म्हणजेच य कोणाच्या कॅटेगरीत येतो, तर क, का, की, क पासून तर न्यच्या कॅटेगरीत येतो. तर आपण क, का, की अशा प्रकारे नाही करणार, तर क, ख, ग, घ अशा प्रकारे याला घेऊ. तर क ते ज्ञ पर्यंतच्या कॅटेगरीत जे जे लेटर येतात त्यांच्यामध्ये अ चा वापर होईल आणि अ ते आहाच्या कॅटेगरीत जे जे लेटर येतील
त्यांच्यामध्ये आपला अ यूज होईल आणि जे जे अ ते आहाच्या कॅटेगरीत येतात त्यांच्यात ॲन यूज होईल. मग आता ॲन कशा प्रकारे यूज करायचा आहे हे आपण आता बघूया. तर फ्रेंड्स आता जर मी म्हणलं ऍपल, तर आता ऍपल जे फ्रेंड्स आपलं, तर त्याला काय करावं लागेल, ॲन लावावा लागेल का अ लावावा लागेल. तर आता बघा फ्रेंड्स, जसं की ऍपल अ चा काय येतो अ आणि तो आहे ॲ, म्हणजेच कोणापासून सुरुवात होते तर अ पासून, म्हणजेच कोणाच्या कॅटेगरीत येतोय तर अ ते आहाच्या कॅटेगरीत तो येतोय. म्हणून काय होईल फ्रेंड्स तिथे, तर अ ते आहाच्या कॅटेगरीत जे येतात तिथे ॲन यूज होतो. ओके, म्हणून आपण इथे घेऊ ॲन, म्हणजेच काय म्हणलं जाईल फ्रेंड्स, ॲन ऍपल. जर मी म्हणलं फ्रेंड्स युनिट, युनिट, तर आता य म्हणजेच हा यू चा अ सुद्धा होतो आणि यू सुद्धा होतो. पण मग समजा फ्रेंड्स जर यू आलाय तर तुम्हाला हेच म्हणावं लागतं की यू कोणाच्या कॅटेगरीत आहे तर क ते ज्ञ च्या कॅटेगरीत आहे. तर एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला. म्हणजेच आता इथे आपल्याला काय लावावा लागेल अ, कारण की ते क ते ज्ञ च्या कॅटेगरीत आहे. एवढं क्लिअर झालं. तर आता पुढचं काय आहे तर बुक. बुक काय फ्रेंड्स, आता बुक म्हणजे आता ते कशात येतंय तर ब. आता ब कोणात आहे, क ख ग घ असं म्हणता म्हणता ब लागेल, म्हणजेच ब कोणाच्या कॅटेगरीत आला, बी कोणाच्या कॅटेगरीत आला तर क ते ज्ञ च्या कॅटेगरीत आला. तर एवढं कळलं फ्रेंड्स, म्हणून आपण इथे घेऊ अ, म्हणजेच काय झालं फ्रेंड्स अ बुक. ओके, तर आता पुढचं काय आई. तर आता याच्यात काय होतंय फ्रेंड्स, ई जो आहे तो वाय ई लागल्यामुळे त्या ई चा आ होतोय, म्हणजेच आ. अ च्या पुढे येतो आपला आ, म्हणजेच अ ते आहाच्या कॅटेगरीत आहे. म्हणून आपण काय केलं फ्रेंड्स, तर इथे लावला ॲ. तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स आता. तर बघा, तर आपण इथे काय घेऊयात इयर. तर आता जे आपलं इयर आहे, इयर मध्ये काय यूज होईल तर वाय चा काय राहतो तर य राहतो. तर आता य कोणाच्या कॅटेगरीत आहे तर क ते ज्ञ च्या कॅटेगरीत आहे. तर म्हणून इथे लावू आपण अ, अ इयर. तर फ्रेंड्स आता हे सगळं नोट डाऊन करून घ्या. ॲन ऍपल, अ युनिट, अ बुक, ॲन आई, अ इयर. ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. तर बघा फ्रेंड्स, तर आता आपण द ला सुरुवात करूया. अ आणि ॲन हे दोघांचे दोघं आपले क्लिअर झालेले आहेत. द क्लिअर झाल्यानंतर आपले सगळेचे सगळे आर्टिकल्स कंप्लीट होतील. मग आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या पार्ट 2 ला सुरुवात करणार आहोत. पार्ट 1 बघितला नसेल तर बघून घ्या फ्रेंड्स. तर आपण आता पुढे जाऊया. फ्रेंड्स, तर आता बघा द. आता द कशा प्रकारे वापरला जातो, समजा मी जर म्हणलं इथे ऍपल, द चा काहीच अर्थ नसतो फ्रेंड्स. तर ऍपल अ ते आहाच्या कॅटेगरीत आहे, अ ते आहाच्या कॅटेगरीत आहे. तर आता द अ ते आहाच्या कॅटेगरीत आपण घेऊ द. पण जर हा द वापरला जात असेल फ्रेंड्स, हा जो आता द वापरला जातोय द ऍपल, तर आता याचा अर्थ आहे दी. तुम्हाला वाचावं तर त्याला दच लागेल, द ऍपल असं वाचावं तुम्हाला लागेल, पण तो दी. जो अ ते आहाच्या कॅटेगरीत येतो तो दी राहतो. ओके, एवढं क्लिअर झालं तुमचं. तर बघा, समजा मी जर म्हणलं द बिग ऍपल, द बिग ऍपल, तर आता इथे काय झालंय फ्रेंड्स, बिग ऍपल,
ऍपल कसं आहे, मोठं आहे. बिग म्हणजे मोठं. तर ऍपल कसं आहे फ्रेंड्स, तर मोठं आहे. तर आता द बिग ऍपल. ऍपल कसं आहे हे कोण सांगतंय, तर बिग सांगतंय. कोणता शब्द सांगतोय की ऍपल मोठं आहे, तर बिग शब्द सांगतोय. तर म्हणून बिग शब्दामधलंच आपण पहिलं लेटर घेऊ. तर हा काय फ्रेंड्स, ब. बी चा निघतो ब. तर बघा फ्रेंड्स, म्हणजेच हे कोणाच्या कॅटेगरीत येईल, क ते ज्ञ च्या कॅटेगरीत येईल. ओके. तर बघा एवढं क्लिअर झालं तुमचं. मग आता जर हा क ते ज्ञ च्या कॅटेगरीत येतोय तर हा देणी राहणार फ्रेंड्स, तर तो राहील द. ओके. म्हणून मी म्हणलं द बिग ऍपल. नुसतं बिग ऍपल म्हणून आपल्याला चालणार नाही फ्रेंड्स, तर द बिग ऍपल. तर आता आपण काही सेंटेन्स बघूयात याच्यावर. तर आता बघा फ्रेंड्स, आता आपल्याला काय म्हणावं लागेल, मला आणि मी याच्याकरता आपण यूज करतो आय. ओके. मला नावाकरता आय, मी नावाकरता आय. ओके. तर बघा समजा मी जर म्हणलं आय सॅव अ मॅन, आय सॅव अ मॅन, मला एक माणूस दिसला. द मॅन वॉज क्राईंग, द मॅन वॉज क्राईंग. तो रडत होता, तो माणूस रडत होता. तर फ्रेंड्स आता आय सॅव अ मॅन, मला एक माणूस दिसला आणि परत जर मला त्याच्याच विषयी बोलायचंय तर मी द चा वापर करेल. ओके. एवढं क्लिअर झालं. म्हणजे मला त्याच्याच विषयी जर बोलायचं असेल, परत दुसऱ्यांदा बोलताना मी फक्त एवढंच नाही म्हणणार, मॅन वॉज क्राईंग, माणूस रडत होता, तर द मॅन वॉज क्राईंग असं बोललं जाईल. ओके. तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. द सुद्धा तुमचा क्लिअर झालेला आहे. आणि जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुमचा मोबाईल उभा करा आणि हा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली एक मोर नाव हायलाइट केलेलं आहे, त्या मोर नावावर क्लिक करून डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. मोर नावावर क्लिक करून डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि पहिले तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ठेवा, मगच ते काम तुमच्याकडून होऊ शकेल. ओके. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ जो येईल तो इंग्लिश स्पीकिंग कोर्स पार्ट 2 याच्यावर असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.